नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ अनिता राजेंद्र पाटील. विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, आता लेक्चरला आपण इयत्ता 11वी-12वी पुनर्रचित मूल्यमापन पद्धती तसेच इयत्ता 12वी पाठ्यपुस्तक परिचय व 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जागरूकता यावर लेक्चर आणि सेमिनार कार्यलेखन हे सर्व ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही मनपूर्वक पाहिले व ऐकले आहेत अशी मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाठ्यपुस्तकात एकूण 5 प्रकरणे दिलेली आहेत. त्यापैकी पहिले प्रकरण जे आहे मानव आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. याच्यामध्ये पहिला उपघटक आहे लोकसंख्या वाढ, ग्रामीण आणि शहरी वसाहती, स्थानिक समुदाय आणि परंपरा, पर्यावरण आणि आरोग्य, जगण्याचा अधिकार, मानवाधिकार आणि मूल्य शिक्षण. यामध्ये पहिला जो उपघटक आहे तो लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसंख्या वाढ ही मानव प्रजाती 3 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे. सुमारे 12,000 वर्षापूर्वी मानव हे शिकारी व वन्य पदार्थ गोळा करणारे लोक होते, जे जीवन जगण्यासाठी पुरेसे अन्न शोधण्यासाठी स्थलांतरित होत होते. त्यानंतर आत्तापर्यंत 3 प्रमुख सांस्कृतिक बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला सांस्कृतिक बदल म्हणजे कृषी क्षेत्रातील क्रांती, दुसरा बदल म्हणजे औद्योगिक क्रांती व तिसरा बदल म्हणजे माहिती आणि जागतिकीकरणातील क्रांती. या प्रमुख सांस्कृतिक बदलामुळे कोणकोणते परिणाम झाले? त्याच्यामध्ये पहिला परिणाम आहे तो आपल्या मूलभूत गरजा आणि वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण अधिक ऊर्जा आणि नवतंत्रज्ञान अवगत झाले, ज्यामुळे आपल्या ग्रहावर अधिक बदल होत आहेत. वाढता अन्नाचा पुरवठा आणि वाढत जाणारे आयुर्मान यामुळे मानवी लोकसंख्येची वाढ होऊ लागली. मानवाच्या वाढत्या संसाधनांचा वापर, प्रदूषण, पर्यावरणीय ऱ्हास या पर्यावरणावरती परिणाम वाढला. मग हे जे बदल झालेले आहेत या बदलांचा परिणाम हा पर्यावरणावरती होऊ लागला. यानंतर लोकसंख्या वाढीसंदर्भामध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या संज्ञा कोणकोणत्या आहेत? त्याच्यामध्ये जन्मदर. जन्मदर म्हणजे दिलेल्या वर्षात 1000 लोकसंख्येमागे प्रत्यक्ष जन्मलेली अपत्य संख्या. मृत्यूदर दिलेल्या वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या. वाढीचा दर नैसर्गिक वाढ किंवा स्थलांतरामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या. लोकसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी. सध्याच्या लोकसंख्येच्या वाढीच्या दरानुसार एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्येला दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी. वहन क्षमता एखाद्या क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींची किंवा प्रजातींची जतन होऊ शकणारी संख्या. अनेक पर्यावरण तज्ज्ञांच्या मते असे मानले जाते की लोकसंख्या वाढीस व पृथ्वीच्या वहन क्षमतेस निश्चित मर्यादा आहेत. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पृथ्वीच्या वहन क्षमतेवरती होऊन परिणामी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ संसाधने, राहणीमानाचा दर्जा, अस्वच्छता, स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधा. आज वाढती लोकसंख्या व मानवी हस्तक्षेपांचा परिणाम हवा, पाणी, मृदा यासारख्या घटकांवर होऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. पर्यावरणीय संतुलन, सजीव, निर्जीव, अन्नजाळे आणि परिसंस्थेतील पर्यावरणीय स्थिती यांच्यामधील असलेले उत्तम संतुलन. लोकसंख्या वाढीचा दर, लोकसंख्येतील निव्वळ झालेली वार्षिक वाढ. घातांकीय वाढ एखाद्या गोष्टीची काळानुसार होणारी वाढ. ही वाढ दर्शवणारा आलेख सुरुवातीला हा सपाट असून तो पुढील काळात उभा होत जात असतो. याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जो एक आलेख दिलेला आहे त्याच्यामध्ये
काळानुसार जागतिक लोकसंख्येत झालेली वाढ ही दर्शवलेली आहे. अक्षावरती जर आपण पाहिलं, ही लोकसंख्या ही अब्जामध्ये झालेली वाढ दाखवलेली आहे तिथे, आणि एक्स अक्षावरती दाखवलेलं आहे ते कोणत्या वर्षामध्ये किती वाढ झालेली हे वर्ष दाखवलेली आहे तिथे. त्याच्यामध्ये पाहिलं तर 1650मध्ये आपण पाहिलं तर, आणि 1750मध्ये लोकसंख्या ही 1 अब्ज आहे. त्याच्यानंतर 1900 सालामध्ये लोकसंख्या अगदी थोडीशी वाढलेली आहे, आणि त्याच्यानंतर 1925मध्ये ते 1930पर्यंत ही 2 अब्ज झालेली आहे. त्यानंतर 1930 ते 1960मध्ये 3 अब्ज झालेली आहे. नंतर 1960 ते 1975मध्ये 4 अब्ज झालेली आहे. त्यानंतर 1975 ते 1987मध्ये ही 5 अब्ज झालेली आहे, आणि 1987 ते 1999मध्ये ही 6 अब्ज झालेली आहे. अशा पद्धतीने काळानुसार झालेली लोकसंख्या वाढ ही या आलेखाच्या माध्यमातून दाखवलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय? तर लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय? तर लोकसंख्या वाढीचा दर व आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध आहे. सुधारलेली आर्थिक स्थिती, कमी प्रमाणातील जन्मदर आणि मृत्यूदर यामुळे विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा कमी झाला आहे. ही प्रक्रिया लोकसंख्या संक्रमण म्हणून ओळखली जाते. औद्योगिक विकास व त्यामुळे झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्या संक्रमण हे 4 टप्प्यात होते. त्याच्यामध्ये मग कोणकोणते 4 टप्पे आहेत? पूर्व औद्योगिक टप्पा आहे, नंतर संक्रमण टप्पा, 3 नंबरचा जो टप्पा आहे तो औद्योगिक टप्पा, आणि 4 नंबरचा टप्पा आहे तो औद्योगिकतेनंतरचा टप्पा आहे. याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे पूर्व औद्योगिक टप्पा म्हणजे काय? पूर्व औद्योगिक टप्प्यामध्ये कठीण जीवन परिस्थितीमुळे जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर होता. त्यामुळे लोकसंख्येत कमी प्रमाणात वाढ होते. तसेच संक्रमण टप्प्यामध्ये काय होत असते? संक्रमणकालीन टप्प्यात जसे औद्योगिकरण सुरू झाले तसेच अन्नाचे उत्पादन वाढले, आरोग्यात सुधारणा झाली, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन जन्मदर वाढला. परिणामी लोकसंख्या वेगाने वाढली. भारत, बोलिव्हिया आणि सौदी अरेबिया असे अनेक विकसनशील देश या वर्गात येतात. नंतर 3 नंबरचा जो टप्पा आहे औद्योगिक टप्पा, या टप्प्यामध्ये काय झाले तर औद्योगिकरण व्यापक होते व जन्मदर कमी होता आणि मृत्यूदरही कमी होतो. या अभिसरण कारणास्तव नवजात मृत्यूदरातही घट, जन्मनियंत्रण, स्त्रियांना नोकरीच्या संधी वाढ आणि मुलांच्या मूलभूत शिक्षणामध्ये वाढती गुंतवणूक आणि इतर सामाजिक बदलांचा समावेश झाला. बहुतेक विकसित देश हे आत्ता 3ऱ्या टप्प्यात आहेत. ही अवस्था अचानक जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याचे दर्शवते. उदाहरणार्थ चीन, इंडोनेशिया. 4 नंबरचा जो टप्पा आहे तो औद्योगिकतेनंतरचा टप्पा आहे. उत्तर औद्योगिक टप्प्यात जन्मदर आणखीन घटतो तर मृत्यूदर समान राहून लोकसंख्या वाढ स्थिर होते. बहुतेक युरोपियन देश या वर्गात येतात. एखाद्या देशातील लोकसंख्या त्यांचे वय, लिंगरचना आणि विशिष्ट वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण हे वय व लिंग मनोऱ्याद्वारे दर्शवले जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर लोकसंख्या मनोरा. लोकसंख्या मनोरा म्हणजे काय? लोकसंख्येच्या मनोऱ्याद्वारे विविध वयोगटातील लोकांची संख्या दर्शवली जाते. लोकसंख्या मनोरा हा देशातील लोकसंख्या परिस्थिती समजण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे साधन आहे. ही माहिती शासनाला सुधारात्मक योजना आखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या मनोऱ्यामध्ये आपण 3 प्रकारचे मनोरे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो मनोरा आहे तो विकसनशील देशातील मनोरा. नंतर 2 नंबरचा जो मनोरा आहे विकसित देशातील मनोरा, आणि 3 नंबरचा जो आहे तो कलश आकाराचा मनोरा. यामध्ये पहिला मनोरा पाहूयात आपण, विकसनशील देशातील मनोरा. लोकसंख्येच्या मनोऱ्याद्वारे विविध गटातील लोकांची संख्या दर्शवली जाते.
हा मनोरा देशातील लोकसंख्येची परिस्थिती दर्शवण्याचे एक साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये विकसनशील देशातील मनोरा पाहणार आहोत. यामध्ये विकसनशील देशाचा मनोरा हा यामध्ये वयोगट टक्केवारी असा दर्शवतो. यामध्ये पुरुष व स्त्री स्वतंत्र विभागणी केलेली आहे. या मनोऱ्यात आपण पाहू शकतो तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि वृद्धांचे प्रमाण हे कमी आहे. आपला भारत देश हा विकसनशील देश आहे. एक उदाहरण आहे विकसनशील देशाचे. यानंतर पुढचा जो मनोरा आहे तो विकसित देशातील मनोरा. यामध्ये आपण पाहू शकतो हा देखील वयोगट टक्केवारी व वय दर्शवतो. यामध्ये देखील पुरुष व स्त्री यांचे प्रमाण स्वतंत्र दर्शवलेले आहे. या प्रकारच्या मनोऱ्यामध्ये स्त्री व पुरुष यांचे प्रमाण हे स्वतंत्र दर्शवलेले आहे. या प्रकारच्या विकसित देशातील लोकसंख्या मनोऱ्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी असतात. यानंतर 3 नंबरचा जो मनोरा आहे यामध्ये आपण पाहू शकतो या मनोऱ्याला काय म्हणतो आपण? कलश आकाराचा मनोरा. तो म्हणजे कलश आकाराचा मनोरा. हा मनोरा पुनरुत्पादक लोकांची संख्या व पूर्व पुनरुत्पादक लोकांची संख्या यांचा तुलनात्मक आलेख दर्शवतो. या मनोऱ्यामध्ये आपण पाहू शकतो पुनरुत्पादक लोकांच्या तुलनेत पूर्व पुनरुत्पादक लोकांचे प्रमाण फारच कमी आहे. अशा प्रकारची वाढ ही प्रामुख्याने उत्तर देशांमध्ये दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की 2018 मधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश कोणकोणते आहेत? तर 2018 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश प्रथम क्रमांक आहे तो चीनचा आहे. या देशाची लोकसंख्या किती आहे? 142 कोटी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आपला भारत देश आहे. भारत देशाची लोकसंख्या किती आहे? 135 कोटी. अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता की सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश जो आहे तो मेक्सिको आहे. मेक्सिको या देशाची लोकसंख्या जी आहे ती 12 कोटी आहे. या पद्धतीने आपण ही वेगवेगळ्या देशांची लोकसंख्या पाहिलेली आहे. ही लोकसंख्या जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो 2018 मधील आहे. यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे लोकांचे स्थलांतर. लोकांचे स्थलांतर म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे होणारी मानवी हालचाल होय. यामुळे त्या ठिकाणच्या लोकसंख्येत वाढ होते किंवा घट होते. अलीकडे स्थलांतर ही संपूर्ण जगातील प्रमुख समस्या बनली आहे. मग स्थलांतर प्रक्रिया म्हणजे काय? एका भागातून लोक स्थलांतरित होऊन बाहेर जाणे, दुसऱ्या भागातून लोक येऊन एखाद्या भागात स्थायिक होणे. मग या स्थलांतर जी प्रक्रिया आहे या स्थलांतराचे घटक कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये स्थलांतराचे घटक यांची 2 विभागात विभागणी केलेली आहे. याच्यामध्ये पहिला विभाग आहे परावृत्त करणारे घटक, म्हणजे स्थलांतरापासून परावृत्त करणारे घटक आणि स्थलांतराकडे आकर्षित करणारे घटक. याच्यामध्ये आपण पाहू शकतो परावृत्त करणारे घटक कोणकोणते आहेत? तर बेरोजगारी, रोजगाराची कमतरता, आर्थिक अविकसितता, कमी वेतन, राजकीय अस्थिरता, युद्धे, विवाद आणि संघर्ष, स्वातंत्र्याचा अभाव, धर्म आणि राजकारणावरती आधारित भेदभाव, वैद्यकीय सेवेचा अभाव. तर आकर्षित करणारे घटक कोणते आहे? स्थलांतराकडे आकर्षित करणारे घटक तर उत्तम आर्थिक संभावना, जास्त वेतन आणि उत्पन्न, उत्तम राहणीमान, सुशासन, सुरक्षा आणि स्थिरता, बौद्धिक स्वातंत्र्य, कोणताही भेदभाव नाही, उत्तम वैद्यकीय सेवा आणि सुविधा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे स्थलांतराचे घटक आपण पाहिलेले आहेत. यानंतर
ग्रामीण आणि शहरी वसाहती. तर ग्रामीण आणि शहरी वसाहती म्हणजे काय, तर प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करण्याकरिता तसेच सामाजिक जीवनाचा आनंद घेण्याकरिता लोक घरे बांधतात आणि वस्त्या विकसित करतात. तर या वसाहतींचे भौतिक घटक हे कोणकोणते असतात? त्याच्यामध्ये पहिला घटक आहे निवारा आणि दुसरा घटक आहे पायाभूत सुविधा. तर पहिल्या घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? यामध्ये पहिला जो घटक आहे निवारा, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? यात सुरक्षितता, खाजगी जीवन आणि संरक्षणासाठी बनविलेले भिन्न आकार, प्रकार आणि बांधकाम साहित्य असलेली घरे समाविष्ट असतात. यानंतर दुसरा भौतिक घटक आहे तो म्हणजे पायाभूत सुविधा. यामध्ये रस्ते व रेल्वे जाळे, नळमार्ग, केबल, माहिती प्रसारणासाठीचे जाळे, वस्तू पुरवठा, पाणी व ऊर्जा पुरवठा, शिक्षण, मनोरंजन इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. यानंतर मग मानवी वसाहतींचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं? तर लोकसंख्या आणि त्यांच्या क्रिया या आधारावरून भारतात वसाहतींचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. त्याच्यामध्ये खेडी आणि शहरं. मग खेड्यांमध्ये वसाहतींचं वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाते? तर खेडी जी असतात ती लोकसंख्या किती असते त्यांची? 5,000पेक्षा कमी असते. त्याच्यानंतर केंद्रित वसाहती म्हणजे जवळजवळ असलेले घरांचे समूह. निमकेंद्रित म्हणजे काय? तर खेड्यांच्या सीमेभोवती असलेली विखुरलेली घरे जी असतात त्याला निमकेंद्रित म्हणतो आपण, वसाहती ज्या असतात त्या. नंतर वाड्या, वस्त्या. मग अशा वाड्या, वस्त्या ज्या असतात त्यांची लोकसंख्या किती असते? 50 लोकांच्यापेक्षा कमी असते. तसेच मग शहरामध्ये मानवी वसाहतींचं वर्गीकरण कसं केलेलं आहे? तर शहरं. मग शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर लोकसंख्या ही शहरांची 1 लाखापेक्षा जास्त असते. मग नगरची लोकसंख्या किती असते? ती 10 लाखापेक्षा जास्त असते. आणि महानगरांची लोकसंख्या ही असते ती 1 कोटीपेक्षा जास्त असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत मग या शहरी व ग्रामीण वसाहतींशी संबंधित कोणकोणत्या पर्यावरणीय समस्या असतात? ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात शहरी भागात जास्त पर्यावरणीय समस्या आहेत. त्याच्यामध्ये शहरी भागातील पर्यावरणीय समस्या कोणकोणत्या आहेत? भूमी व जैवविविधता. नंतर मानवी आरोग्य आणि शहरांचे सौंदर्य, पाणी, ऊर्जा, हवा आणि हवामान, आर्थिक परिणाम. मग यामध्ये पहिली जी समस्या आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं भूमी आणि जैवविविधता, यामध्ये कोणत्या समस्या येतात? पीक जमिनींचा नाश, जंगली आणि गवताळ जमिनींचा नाश, पाणथळींचा नाश, वन्यजीवांच्या अधिवासाची हानी आणि विभाजन, वन्यजीवांचे रस्त्यावरील मृत्यूचे वाढते प्रमाण, मातीची वाढती धूप. ह्या ज्या समस्या आहेत या कशाशी रिलेटेड आहेत? तर भूमी आणि जैवविविधतेशी. म्हणजे बघा, पीक आणि जमिनीचा नाश होतो, वाढते औद्योगिकरण, शहरीकरण याच्यामुळं काय होतं? जंगले नष्ट होतात, गवताळ जमिनींचा नाश होतो, पाणथळ जागांचा नाश होतो, वन्यजीवांच्या अधिवासाची हानी होते आणि मग वन्यजीवांचे रस्त्यावरील मृत्यूचे वाढते प्रमाण. हे प्रमाण वाढते. वन्यजीवांच्या मृत्यूचे कारण काय होतं? जंगले नष्ट झाल्यामुळे त्यांचा अधिवास नष्ट होतो आणि मग काय होतं? ते वन्यजीव हे रस्त्यावरती येतात अन्नाच्या शोधार्थ आणि त्यांचे मृत्यूचे प्रमाण हे वाढते. आणि मग पीक जमिनींचा नाश झाल्यामुळे, जंगलांचा नाश झाल्यामुळे मातीची वाढती धूप होते. ह्या समस्या भूमी आणि जैवविविधतेच्या रिलेटेड येतात. यानंतर मानवी आरोग्य आणि शहरांचे सौंदर्य. याच्यामध्ये कोणत्या समस्या आहेत? दूषित पिण्याचे पाणी, पर्यावरणीय प्रदूषण, वाहतूक कोंडी, कचऱ्यामुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण. आपण जर पाहिलं तर वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि शहरीकरणामुळे काय होत असतं? दूषित पिण्याचे पाणी,
पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे हवा प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, याचे वेगवेगळे जे प्रदूषण आहेत त्याला तोंड द्यावं लागतं आपल्याला रोजचं जीवन जगत असताना. मग वाहतूक कोंडी होते, आपण कचऱ्याचे ढीग पाहतो आणि मग काय होतं, कचऱ्याचे असे ढीग साचल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होतं आणि त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावरती होत असतो. याच्यानंतरची जी समस्या आहे ती पाणी. मग पृष्ठीय पाणी वाहून जाण्याच्या प्रक्रियेत वाढ होते, वाढते पृष्ठीय व भूजल प्रदूषण होते, पृष्ठीय व भूगर्भीय पाण्याच्या संकलनात घट होते, पूर परिस्थितीत वाढ होते, सांडपाण्याच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या प्रक्रियांमध्ये झालेली घट. म्हणजे बघा, जर हळूहळू जंगले, गवता जमिनींचा नाश, मातीची झोप झाल्यामुळे, पाणथळी जागांचा नाश झाल्यामुळे काय होत असतं, तर पूर परिस्थितीत वाढ होत असते आणि सांडपाण्याच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या प्रक्रियेमध्ये झालेली घट आपणास दिसून येते. यानंतरची जी समस्या आहे ती ऊर्जा, हवा आणि हवामान. ऊर्जेचा वाढता वापर, वाढता अपव्यय, वायू प्रदूषणात वाढ, हरितगृह वायू उत्सर्जनात वाढ होते, जागतिक तापमान वाढ होते, ओझोन थराचा हा नाश होतो. म्हणजेच बघा की एकामेकाशी ह्या समस्या कशा जोडलेल्या आहे. जेव्हा जंगलं नष्ट होतात, गवता जमिनींचा नाश होतो, पाणथळ जागांचा नाश होतो, नंतर वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात. मग काय होतं, हे प्रदूषण जे हवा प्रदूषण आहे, जागतिक तापमान वाढ आहे, जलप्रदूषण आहे, हे एक एक समस्या ह्या ओघाने हळूहळू सुरू होतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, ओझोन थराचा हा क्षय होऊ लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये घट होऊ लागते. आणि मग काय होतं याच्यानंतर आर्थिक परिणाम. मग जास्त कर म्हणजे महागाई वाढते, व्यवसायातील घट, बेरोजगारातील वाढ. ह्या ज्या आत्ता आपण पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या शहरी भागातील पर्यावरणीय समस्या आहेत. यानंतर तुलनेने जर पाहिलं तर आपण शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातील पर्यावरणीय समस्या ह्या कमी आहेत. मग ग्रामीण भागातील पर्यावरणीय समस्या कोणकोणत्या आहेत, तर स्वच्छतेचा अभाव, शेतजमिनींचे रूपांतर घरबांधणीसाठी, सांडपाणी निचरा सुविधांचा अभाव, कीटकनाशके आणि खतांचा अमर्याद वापर, वाळवंटीकरण आणि क्षारयुक्त जमिनीची निर्मिती. म्हणजे बघा, क्षारयुक्त जमिनीची निर्मिती म्हणजे एकाच जमिनीमध्ये जर आपण 30 पिके पुन्हा पुन्हा घेतली तर काय होतं, त्या जमिनीची उत्पादन क्षमता ही कमी होते आणि क्षारांचे प्रमाण हे वाढत असते. नंतर कीटकनाशकांचा रासायनिक खतांचा अमर्याद वापर केल्यामुळे त्या जमिनीची उत्पादन क्षमता ही कमी होत असते. आणि सांडपाण्याचं म्हणजे ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित नसेल, नंतर शेतजमिनींचे रूपांतर जर घर बांधण्यासाठी आपण केलेलं असेल, स्वच्छतेचा अभाव असेल, तर अशा प्रकारच्या ज्या ग्रामीण पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्याचा परिणाम ह्या आपल्याला तिथे राहणाऱ्या लोकांच्यावरती झालेला दिसून येतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो उपघटक आहे तो पाहणार आहोत आपण, स्थानिक समुदाय आणि परंपरा. स्थानिक समुदाय आणि परंपरा याच्यामध्ये स्थानिक ज्ञान हा पहिला उपघटक आहे. स्थानिक ज्ञान म्हणजेच काय, हे पारंपरिक असून समुदायांच्या सदस्यांमध्ये अबाधित ठेवले जाते. हे समुदायांच्या पर्यावरणीय स्थितीशी संबंधित असून त्या परिस्थितीतील समुदायांचे अस्तित्व टिकवण्यास मदत करते. स्थानिक ज्ञानांचा शिक्षणात समावेश केल्यास विद्यार्थ्यांची पर्यावरण संवर्धन व संरक्षणाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होते. मग त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे आपल्याला, आपली पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध दैनंदिन कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्थानिक वनस्पतींचे संरक्षण केले जाते, ज्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण होण्यात मदत होते. बियाणे साठवण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे वनस्पतींच्या आनुवंशिक स्रोतांचे संरक्षण होण्यास मदत होते. तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या घरी आजी आजोबांना विचारलं की नाही की बियाणे साठवण्याच्या पारंपरिक पद्धती कोणकोणत्या आहेत, तर ते तुम्हाला नक्की सांगतील की तुमच्या लक्षात येईल की बियाणे साठवण्याच्या कोणकोणत्या पारंपरिक पद्धती आहेत. म्हणजे ते राखेत बियाणे हे ठेवले जाते आणि नंतर मग पेरणीच्या वेळेला ते बियाणे काढले जाते आणि त्याची पेरणी केली जाते. तुम्ही घरामध्ये तुमच्या पालकांशी, आईवडिलांशी, आजी आजोबांशी चर्चा केल्यानंतर
तुम्हाला ही कोणकोणत्या पद्धती आहेत ते हे नक्कीच सांगतील. यानंतर खाद्यपिके असणाऱ्या वनस्पतींची माहिती स्थानिक लोकांना असते. ही पिके दुष्काळी परिस्थितीत वापरली जातात, जेव्हा नेहमीचे अन्नधान्य पिके उगवत नाहीत. स्थानिक लोकांना हवामानाच्या प्रकाराची समज असते, ज्याद्वारे वादळाचा किंवा चक्रीवादळाचा ते सक्षमपणे अंदाज घेतात. शाश्वत नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन हे मानवी समुदायांच्या व स्थानिक संस्कृतीच्या श्रद्धा व वर्तनावरती अवलंबून आहे. अनादी कालापासून आदिवासी लोक हे भारतातच नव्हे तर जगाच्या इतर भागातही विशिष्ट संस्कृतीकरिता ओळखले जातात. ते निसर्गाच्या अगदी जवळ असतात आणि त्यांना प्राणी आणि वनस्पतीबद्दल माहिती असते. संपूर्ण भारतातील आदिवासींमध्ये विविध वनस्पती, प्राण्यांचे धार्मिक तसेच औषधी व आर्थिक महत्त्व आहे. आदिवासी लोक हे जैविक संसाधने वाचवण्यासाठी आग्रही असतात. स्थानिक लोक आणि आदिवासी समुदायांना जनमानसात त्यांची स्वतःची संस्कृती नोंद करण्याची, सादर करण्याची आणि त्याचे प्रतिनिधित्व करण्याची आवड असते. सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपणे, नियंत्रण करण्याची त्यांची इच्छा असते. बघा, जे तुम्हाला माहितीच असेल विद्यार्थी मित्रांनो, की आदिवासी लोक जे आहेत ते महाराष्ट्रातील वारली जी जमात आहे यांना आदिवासी जमात म्हणून ओळखलं जातं. तर हे जे लोक आहेत की नाही, ती वारली नावाची वन आदिवासींची जमात ही मुंबईपासून साधारणतः 100 किलोमीटर अंतरावर राहत आहे. अनेक समुदाय आणि जंगले यांच्यातील सुसंवादी संबंधांचे उत्तम उदाहरण आहे. वारली जमातीचे लोक जंगले आणि निसर्गास हिरवी देवता मानून पूजा करतात आणि त्याला काय म्हणतो आपण? देवराई म्हणतो. म्हणजे जंगलांचा एक भाग तो असा त्याची पूजा केली जाते आणि त्याला ते देव मानतात. ते निसर्गाच्या उत्पन्नात स्वतःच्या श्रमाचे फळ न मानता हिरव्या देवतेची देणगी मानतात. वारली संस्कृतीत अनेक वनस्पती, प्राण्यांचे संरक्षण हे त्यांच्या रूढी व परंपरेमध्ये भिनलेले असते आणि मग ते काय करतात? परंपरेनुसार देवदेवतांच्या भीतीने मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवून जतन केलेले असते. मग त्यांना काय म्हणतो आपण? देवराया म्हणतो. हे वारली संवर्धनाचे उदाहरण आहे. वारली हे जंगलाचे शोषण करते नसून ते रक्षण करतेच असल्याप्रमाणे वागतात. ते जंगलांचा वापर त्यांच्या मूलभूत व तातडीच्या गरजा भागवण्यासाठीच करतात. ते झाडांना इजा किंवा तोडण्याऐवजी कोरड्या वाळलेल्या फांद्या गोळा करतात. ज्या झाडातील फांद्याची वाढ कापल्यामुळे सुधारेल अशी फांद्यांची तोडणी केली जाते. वारली समुदाय सेंद्रिय शेती करतात. मिश्र पिकांची एक जटिल पद्धती त्यांनी विकसित केली असून मान्सूनच्या अनियमिततेचा चांगला फायदा होतो. ते अशा प्रकारच्या पारंपरिक वाणांची पिके लावतात ज्यामुळे दुष्काळी परिस्थितीत काही ना काही उत्पन्न मिळू शकते. वारली आदिवासी जमात आत्ता अडचणीत सापडल्या आहेत. वनधोरण व विकास प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन त्यांच्या जीवनात बदल करत आहेत. जेव्हा ते वनापासून विलग होतील तेव्हा त्यांचे ज्ञानही त्यांच्या बरोबर नाहीसे होईल. परंतु वारली ही जी जमात आहे महाराष्ट्रातील, ती जंगलांचं संरक्षण म्हणजे अगदी देव मानून करत असतात. यानंतर मग या स्थानिक जे समुदाय असतात त्यांच्या कोणकोणत्या पद्धती आहेत? म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत? मग ते कशा प्रकारे करतात? तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो, शेती करतात ते, नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन, पर्यावरण रक्षण, या त्यांच्या स्थानिक पद्धती आहेत. ज्या पिढ्यानपिढ्या त्याचा वारसा जो आहे तो पुढच्या पिढ्यांकडे हा संक्रमित होत असतो. या पद्धती जैविधतेच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. स्थानिक लोकांच्या प्रयत्नामुळेच बऱ्याच देवराया भारत व आसपासच्या देशात अबाधित राहिलेल्या आहेत. ते त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून निसर्गाशी सुसंगत असे जीवन जगतात. मग उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही इयत्ता 11वीमध्ये बिश्नोई लोकांची गोष्ट ऐकलेली आहे. बिश्नोई लोक खेजरी वृक्षाची व काळविटाची पूजा करतात. वृक्ष त्यांना अन्न, चारा व बांधकाम साहित्य पुरवतात. आणि नंतरचं उदाहरण कोणतं आहे तर देवराई. देवराई हे महाराष्ट्रातील वनांचे छोटे भाग आहेत. ते स्थानिक लोकांनी स्थानिक देवतांच्या नावाने जतन केलेले आहेत.
भारतातील स्थानिक लोक अबाधित जंगलांची जैवविविधता टिकवून ठेवण्यामध्ये आणि अनेक वनस्पती, प्राणी संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अन्यथा वनस्पती आणि प्राणी कधीच नैसर्गिक पर्यावरणातून हे नष्ट झाले असते. देवराया ह्या नैसर्गिक जंगलांचे स्रोत असून महाराष्ट्रासह भारताच्या उत्तर पूर्व, मध्य आणि द्वीपकल्पात आहेत. देवरायांमध्ये सर्व मानवी क्रिया, प्रक्रिया व हस्तक्षेपांना मनाई असते. देवराया हे जंगलाचे भाग असून ते देवदेवतांच्या नावाखाली संरक्षित असतात. हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे विशिष्ट स्थानिक समुदायाद्वारे संरक्षित केले आहेत. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, वारली समुदाय जे आहेत ते काय करतात, या देवरायांचं संरक्षण करतात. देवदेवतांच्या नावाखाली त्यांची पूजा करतात आणि त्यांना धार्मिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात आणि त्यांची ती पूजा केलेली असते त्या जंगलांची देव म्हणून. त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचा त्या जंगलामध्ये तिथल्या झाडांना डिस्टर्ब केला जात नाही. वाळलेल्या ज्या फांद्या असतील किंवा काही काटक्याखाली पडलेल्या असतील तर त्या सरपण म्हणून किंवा वापरल्या जातात तिथे आणि वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा उपयोग हा केला जातो. याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काय, शिकार करणे, चरणे, लाकूडतोड, जळाऊ लाकडांचे संकलन अशा गोष्टींना ही सक्त मनाई असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, देवराया ज्या असतात हे एक जंगलांचे भाग असतात आणि ते देवदेवतांच्या नावाखाली संरक्षित असतात. हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे काय असतं, तिथं शिकार करणे, नंतर चरणे, लाकूडतोड, जळाऊ लाकडांचे संकलन अशा गोष्टींनाही सक्त मनाई असते. या वनक्षेत्रातील वनस्पती व प्राण्यांची स्थानिक लोक मनोभावे पूजा करतात. अनेक क्षेत्रातील जैवविविधता संवर्धनासाठी अनुवांशिक संग्रह म्हणून देवराया महत्त्वाची भूमिका बजावतात. काही देवरायांमधील ओढे, तलाव स्थानिकांना पाणी पुरवठा करतात आणि त्याचवेळी त्याच परिसरात भूजल पुनर्भरण करण्याचे काम करतात. या देवराया जैवविविधतेचे आश्रयस्थान समजल्या जातात, ज्या अनेक प्रादेशिक वनस्पती, प्राण्यांच्या प्रजातींना आधार देतात. अन्यथा त्या आदिवासांचा ऱ्हास किंवा शिकारीमुळे नष्ट झाल्या असत्या. म्हणजे तिथं देवराया ज्या असतात तिथं प्राणी आणि पक्ष्यांना खूप उत्तम प्रकारे अधिवास तिथं निर्माण होतो. कारण का, तिथं शिकार करण्यास मनाई असते. त्यामुळे तिथे प्राणी आणि पक्ष्यांना अधिवास हा निर्माण झालेला असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, या भारतातील ज्या देवराया आहेत त्यांना धोके आहेत. मग ते कोणकोणते धोके आहेत, म्हणजे ह्या देवराया ज्या धोक्यात आहेत मग त्याच्यामध्ये कोणकोणते धोके आहेत तर शहरीकरण असेल, अतिचराई, अतिप्रमाणात जळाऊ लाकडांचे संकलन, देवरायांमध्ये धार्मिक प्रथेच्या आचरणाकरता गेलेल्या भेटदात्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास. म्हणजे बघा, आपण निसर्ग पाहण्यासाठी गेलो तर तिथं निसर्गाचा आस्वाद घ्यायचा सोडून आपण काहीतरी तिथं डिस्टर्ब करत असतो. मग कचरा असेल, प्लॅस्टिकचं प्रदूषण असेल, काही कचरा करणे, अशा प्रकारचे तिथे जाऊन म्हणजे तिथे आपण प्रदूषण हे करत असतो. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हासच एक प्रकारे तिथे होत असतो. लोकांची बदलत चाललेली नीतिमूल्ये, सांस्कृतिक व धार्मिक दृष्टिकोना यामुळे देवराया ह्या धोक्यात आलेल्या आहेत. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे तर एक तुम्हाला छोटीशी एक ॲक्टिव्हिटी देत आहे. तर तुमच्या घरी देशी जे म्हणजे बिया असतील, फळांच्या असू देत किंवा भाजीपाला असेल यांच्या बिया असू देत, तर तुम्ही काय करायचं आहे, त्याचं कलेक्शन करायचं आहे. आणि जेव्हा आपलं कॉलेज सुरू होईल सुरळीत, तेव्हा त्या ज्या कलेक्शन केलेल्या ज्या देशी बियाणांचे वाण जे आहेत ते तुम्ही घेऊन यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी आहेत, तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्या, आईवडिलांच्या मदतीने देशी वाण जे आहेत ते कसे ओळखायचे, त्याचं कलेक्शन कसं ठेवायचं आपल्याजवळ, हे तुम्ही या लॉकडाऊनमध्ये करायचं आहे. आणि ही एक ॲक्टिव्हिटी मी दिलेली आहे तुम्हाला, की देशी वाणांचं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, इथं कलेक्शन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना घरच्या घरी स्थानिक जातीच्या बियाणांचा संग्रह करून सीड बॉल जर तयार करता
आले तर करा. जरूर तुम्ही या आसपासच्या परिसरामध्ये बाहेर जर समजा गेला तर ते सीडबॉल तिथे त्याचं रोपण करू शकता किंवा सीडबॉल तयार करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी सीडबॉल तयार करा. ज्या विद्यार्थ्यांना देशी बियाणांचा संग्रह करायचा आहे त्यांनी देशी बियाणांचा संग्रह करा आणि त्याचं व्यवस्थित कलेक्शन करून तुमच्यासोबत ठेवा. कॉलेज सुरू झाल्यानंतर नक्की आपण कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या बियाणांचा संग्रह केला आहे हे पाहूयात. याप्रमाणे आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूयात आणि यानंतर मग आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत पर्यावरण आणि आरोग्य. यामध्ये हवा आणि आरोग्य असेल, पाणी आणि आरोग्य असेल, हे वेगवेगळे जे उपघटक आहेत. त्याच्यानंतर पर्यावरण नीतिशास्त्र आहे, मानवाधिकार आणि पर्यावरण नीतीची मार्गदर्शक तत्त्वे, या वेगवेगळ्या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.